ह्यो तांब्याला पास ना आणि अजून साडी काढायची राहिली. बाई बाटली यूज अँड थ्रो आहे फेकून दे बरं का. नाही नाही फ्री मध्ये म्हणून दिले बॉटल पण ते योग्य नाही. ती कंपनी पडलं हा दिवशीची बॉटल हा तुम्ही हाय त्याचं करा की देते की म्हणजे वेगळं काय म्हणायचं आहे का. होय ना रे भैया. हॅलो नमस्कार, मी सोनाली. सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात. कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी, कमेंटसाठी, लाईकसाठी मनापासून आभारी. आणि हो, आज आहे स्वामी प्रकट दिन. स्वामी प्रकट दिनाच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. होता होईल तेवढे आजचा जो दिवस आहे सेवेसाठी द्या. जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. ओव्हरलोड नको किंवा खूप थकलाय आणि करायचं म्हणून करत आहे असं नको. आज खूप दिवसातून कृष्ण कमळ जे आहे ते मिळालेलं होतं. ते बहुतेक बहरच असतं ताईनो, म्हणजे अमुक अमुक सीझनलाच येतं. इतर वेळी बघायला गेलं तर एक ही कळी येत नाही. काही आता आहे ना यायला सुरू झालेलं आहे. मी सगळ्या पोळ्या केल्या नाहीत, फक्त नैवेद्याच्या केल्या. पहिला देवघरामध्ये पण नैवेद्य दाखवला आणि मग गुढीचा जो काही नैवेद्य आहे तो काढला. कुठं आणलं रे आंब्याचा रापा. हां 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 एक हार आहे ना आपला जा काय ते चाफ्याच्या फुलाचं आहे की. दोऱ्या काढ बाहेर, दोऱ्या बांधायला लागणार. त्यात आहे ना दोऱ्या. होय तुमच्या हाताखाली पोरगा आलं का आम्हाला. पप्पाची आंघोळ करून येईपर्यंत पोरानं काठी काढली, धुतली. तुम्हाला सुख लागलं का. मला कशात लागलं. लगेच इसाळ येतो या. झोपेतनं उठले की डबा. बासूर 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 एवढं काय गुंडाळायचं भैया. वारं येणार आले नव्हे ती गुढी बांधणार आहे कशानं. हा लागले बर. ते नव्हे आज गुढी पाडवा आहे, मी काय तर खरेदी करायचं म्हणलेलं. मला जाण्याला टायमिंग असते खरं येण्याला टायमिंग नसते. अरे बा किती गुरु आलाय. साधी ना गुढी उभा केल्यावर ते ना आणि हो, आज आपलं वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन आहे आणि त्या उद्यापनाला मी तुम्हाला निमंत्रण देते की तुम्ही हजर राहा. बघा, आपण मनापासून निमंत्रण देतो, मग तुम्ही देवाला द्या किंवा आपण असं व्यक्तिगत द्या. थोडं का होईना बघा ते पूर्ण होतं. कोणी ना कोणीतरी अचानक येणं म्हणा किंवा इतरांच्या माध्यमातून पूर्ण होणं म्हणा. तर मी घेतलेले अनुभव आहे ते. मंदिरामध्ये जाऊन कधी निमंत्रण देऊन मुलीला कुठली साडी काढायची खूप प्रश्न पडलेला. शेवटी काढली, कारण आजच्या दिवशी ना भगवा झेंडा सुद्धा बरेच जण म्हणजे उभा करतात. बरेच जण गुढी उभा करत नाहीयेत, काढलेले. ही साडी आपल्या स्टॉक मधली मी 850ला सेल केली, पण आता हा काही स्टॉक नाहीये. काही म्हणजे काहीच नाहीये. सगळा स्टॉक जो आहे तो संपलेला आहे. हा कधी गौरी गणपतीच्या आधीचा स्टॉक होता. एकच ही शिल्लक राहिलेली होती. म्हणलं चला भगवा आहे तर काढूया. कट करून दे. 3-4 पदरी गुंडाळून देवला.
सध्या ना ह्या 1-2 वर्षात मी बघते आरूकडे ना, आरू खूप मॅच्युअर झाला आहे. म्हणजे आता सण होतात, पप्पा दमून आलेत, थकून आले, त्यांची वाट नाही बघितली. सकाळी उठला, गुढीची काठी काढली, स्वच्छ आपले आपण स्वतः धुतली, हळदीचं वगैरे त्याला लेपन केलं जातं. पूर्ण काठीला आम्ही हळद लावतो ना, हळद आणि थोडंसं पाणी किंवा तेल मिक्स वगैरे सगळं त्याने ते करून सगळी तयारी, जाऊन आंब्याचे ढापे वगैरे घेऊन आला. त्याने ना आज सकाळी अंगणाची पण साफसफाई भले पुण्यात दादाने अजून एकदा केली, पण ते सुद्धा त्याने केली. ते दादा फक्त उठले आणि त्यानं जी तयारी करून ठेवलेली होती ना, त्याला मग ते पुढचं जे आहे ते दादानी केलं. फक्त सांगणं एवढंच आहे की म्हणजे मुलं ना हळूहळू त्यांना कळतंय की बाबा हे मला करायचं आहे, सांगावं लागत नाही. बांधणार आहे तांब्या तिथंच बघा सगळं. भया नीट घे. सावकाश सावकाश सावकाश. वर कोणतरी जावा. पायपूस. तर मध्ये पण सेंटरला एक बांधावं लागतंय, तिथं वर एक बांधावं लागतंय, 3 जागी बांधावं लागतंय. तिथे पकड नीट बरं का. बघा सागर, सागर ह्या ज्या वायरी फिरलेल्या त्या वायरी काय सरळ करता येत नाहीत. सगळ्या गाव भरून सगळ्या दारात आपल्या वायरी फिरलेत. हे डाम हलवता येत नाही आपल्याला का. अजून लय वाईट जाणार आहे त्या. हा सगळ्यांचे जाणार आपल्या दारात. काढायला व्हायच्या बाबा. आज ना मी खूप विचार केला की आज गुढीपाडवा आहे आणि जायचं मला आणि किट्टोला छान असं पैंजण घेऊन यायचं. कारण खूप दिवस झालं माझ्या पायातलं पैंजण पण तुटलेलं आहे. घरात 2-3 जोड आहेत पण तुटकेच आहेत आणि तुटकं घालून ते पुन्हा अर्धवट सगळं इकडं पडणार तिकडं पडणार. चांदी किती महाग झाली, एवढंसं जरी पडलं तरी पण लॉस असतो ना आपला. त्यामुळे विचार केला की जे तुटलेलं आहे त्याला घालण्यापेक्षा ना ते आपण पाडव्या दिवशी जाऊया घेऊया. बघा झाला गुढी उभा झाली की सुरू झालं, नाश्ता दे आणि ते डबा भर. मग म्हटलं की संध्याकाळी ते कामावरनं आलं की मग आपण जाऊया, पण नाही ताई तो प्लॅनच झाला नाही. कारण ते पुन्हा लेट आले, तोपर्यंत झालीच दुकानं वगैरे बंद झाली. आणि जवळपास जरी घ्यायचं म्हणलं तरी पण तेच येतं की थोडंसं असलं म्हणजे आपण बघून घेतो ना. एकटंच जायचं घ्यायचं मग ते कसं घ्यायचं. मी तर नाही बाबा सोनं चांदी कधी घेतलं एकटं. च्या देऊन सुद्धा हाताने. मी महाराष्ट्रातला एक मराठी माणूस आहे. मराठी माणसाला चमच्यात चावतोय काय. आणि आम्ही जास्त मला पैंजण आणायचंय, पैंजण. मला पण. अय अय ती मला देणार होतीस ना. काय मोड काय समजलं तुला द्यायचं. तूच म्हणलेलीस. मी असं काय म्हणलेलं नाहीये. हा आई शपथ. अरे मला एक पट्टी तरी घ्या.
चला इथून पुढचं गुढीपाडव्याचं मी कुठलंच काही सकाळ संध्याकाळ जे काय दुपार असेल ते रुटीन शेअर केलं नाही. मग ते होतं आपलं सगळं घरातलं आवरायचं वगैरे, कारण दुसऱ्या दिवशीची माझी तयारी वगैरे होती. हा दिवस आहे दुसरा दिवस आणि किट्टू ना ड्रॉइंग काढत बसलेली. म्हणजे चला तुम्हाला थोडंसं तिचं ड्रॉइंग जे आहे ते शेअर करावं, कारण म्हणजे मुलं काय सध्या ॲक्टिव्हिटी करतात ते पण थोडंसं शेअर करणं गरजेचं आहे. नाही ग, एक वर्ष त्या हातांना मध्ये एक काढलं होतं की तू? होय, 1-2 काढलेलं खरं. तरी पण ग मला सवय कशी होती, हा. झालं 1 आठवडा झाला नाही तोपर्यंत घ्या ड्रॉइंगला. हा त्या हातांना म्हणजे तसंच होती. हा बरं, आता नवीन काय काय केलेलं दाखव. दे इकडं माझ्याकडे. एक लावून पण ठेवलंय बघा कसं. अरे माझ्याकडे नीट राहत नाही म्हणून मी लावून ठेवलं. हे आत्ता काढलेलं आहे. ओके, पुढचं दाखव. हे धर. ही कृष्णा आणि राधा, त्यांचे डोळे, हे डोळे आहेत. मध्ये ट्रेंडिंगला होतं खरं, तेव्हा चालू होती 10वी म्हणून काढलेलं. ही पण राधाच आहे ना? हे पण राधेचे डोळे आहेत. तर हे पहा, ते अंधारातले मस्त दिसते. हे होय, अंधार पाडलीस का नाही मस्त ते असं वाईट. असं तू तिकडूनच दाखव, फ्लॅशमुळं व्यवस्थित येत नाही. तर फ्लॅशलाईट बंद कर, एवढी लाईट आहे. तर हा पण कृष्णाच आहे वाटतं. हा पण कृष्ण आहे. ओके. त्याच्यानंतर ही आहे तर काली माता. ही सगळ्यांची मम्मा आहे असं म्हणत होतो पण. हां. आणि हे आता सध्या चालू आहे. आता सध्या काय चालू आहे? शंकर पार्वती दोघांचं. तिने ना स्वतःचं चित्र काढण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त माझ्या हिशोबाने थोडं बिघडले नाकात आणि वटात. तुम्हाला कुठं कुठं वाटतं बघून सांगा, म्हणजे तिला कळेल की बाबा हां. आणि स्वतःला पेक्षा ना समोर एखादं सांगतो ना हे इथं थोडंसं हे झालेलं आहे, त्या हिशोबानं तिला कळणार आहे. असं काहीतरी प्रयत्न करते, काहीतरी करते म्हणायला. ते रिकामं वेळ जो आहे तो कुठंतरी कारणी लावते कलेमध्ये. बघा बघा, मनापासून. काय ग? हे उठलं का नाही आपल्याच तंदरीत, आपल्याच नादात, आपल्याच गिरट्यात. कसं असते विचारायचं तरी मला विचारायचं तरी. ज्याला काळजी असली हा. ना तो माणूस सदैव असं काहीतरी धडपडायचं काम होतं याच्यावर असतं. काय आणि जे रिकाम तिकडे असत ना ते असं दुसऱ्याचं काय करतोय, दुसरा कसा करतोय त्याच्याकडे लक्ष असतं. बघ तू, ही रियालिटी आहे. आता चहाच प्रश्न नाही दुसऱ्याला आता चहा नाही डबा नाही का दुसऱ्याचं का करू मी? काय म्हणलं तुम्ही आता? मग दुसऱ्याचं काय नडले मला चहा पाणी द्यायला, डबा द्यायला? दुसऱ्याचं म्हणजे दुसऱ्याकडे लक्ष असं म्हणायचं. दुसरं म्हणजे बरं काय म्हणलं, दुसऱ्याकडे लक्ष म्हणजे काय घ्यायला लागली सोडत लागली. कसलं वाद घालायला बघ की दुसऱ्याची पंचायती म्हण. असं हे तयार करून ठेवलंय हे आणि हे घ्या. मला काम नाहीत, मला दुसऱ्याच्या उचापती करायला आवडतात म्हणून मी नाश्ता केलाय. आत्ता मी जस्ट हे बनवलं, तुम्ही पाहिलं. आता काय म्हणतात माहिती आहे का, हे काय कालचं दिलंय का मला प्यायला म्हणून? कालचं दिल मग कसं काय तुमची जीभ उचलली, मला कालचं दिलं म्हणा. 2 दिवसाच द्यायची तर वाटेल तुला. माझी बायको प्रेमाची आहे त्यामुळे मला ताजं दे. तुझं काय का चिव मध्ये बघेल तेव्हा आगीत आहे ना तेल वतायला, नाही तर फुकायला येतीस. कधी विजवायला येत नाही, कधी ते मॅटर्स हे करायला येत नाही. फायर ब्रिगेड आहे, शेफची मुलगी आहे. म्हणजे शेफ म्हणजे जेवण बनवणारी. मी जेवण बनवणार आहे? अरे काय, एक कढीपत्त्याचं झाड लावले फुकटचं आहे का तुमच्यासाठी म्हणून तर कोथिंबीर मी वाटून टाकली, कारण कोथिंबीर आणि तोंडात आली की वटावट सुरू होईल. टाकायला मला कढीपत्ता काढायचं, शेंगदाणा काढायचं, सगळं काढायचं आणि वरण म्हणायचं हे बघा आमच्यात झाड आहे. कढीपत्ता जेवढा जास्त असेल तेवढा स्ट्रॉंग वास येतोय आणि
नाही असे एक गुट घेतली की अशी काढते ठेवतात. आपल्याला हेल्दी देते ह्याचं नाही. काय काय ते कढीपत्ता पण किती आगाव आहे बघ चिऊ. ते कोणत्या त्या नकट्याच्या पुढे नाक खांदायला जाणं ना, त्या आरोपीला किट्टो पिले त्यांना कढीपत्ता लागला नाही आम्ही सांगितलं नाही एवढाच फरक आहे. काय. आणि ह्यांच्या समोर आले की कढीपत्ताच निघते तर. कढीपत्ता आंबील खाल्ली बर तर बायको आमची काय सकाळ सकाळी नाचणीचं आंबील बनवते. तर नाचणीचं ना कमी आणि कढीपत्ता आंबील जास्त असते. त्यामध्ये त्याचं नाव मी कढीपत्ता आंबील ठेवले. सुट्ट्या लागल्यापासून माझा आधी म्हणतात ना दिल गार्डन. आता विचार करते आता हे झालं आता काय करू, आता हिला काय लावू. आम्ही नसत म्हणून मोबाईल घेऊन बसते. आम्ही हा. क्लासेस वगैरे लावायचे खरं अजून वेळ आहे त्याला. मग मोबाईल घेऊन बसते. खरं तू अचानक आलीस का नाही, अचानक मोबाईल ठेवते का, तर ते आम्ही 10वीला होतो त्यावेळी मनात भीती होती. मम्मी बघितली की आता वळण अभ्यासाला जा म्हणून. आता मग कोण का वळण ना का, मग नंतर लक्ष देते 10वी संपले. आता ते म्हणजे गेलं की म्हणतात की अरे स्कूल आहे म्हणजे स्कूल चालू असताना म्हणतात की मोबाईल ठेव, अभ्यास कर. आता कोण म्हणणारच नाही काय. मग ते सवय झाल्या दचकत्या. की ट्रिपल-सी कॉम्प्युटरचा कोर्स आहे ग. हा. आणि MSc-IT हा महाराष्ट्राकडून म्हणजे दोन्ही पण एकसारखेच आहेत. तर ट्रिपल-सी पूर्ण इंडियामध्ये चालत्या आणि महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रामध्ये ठीकठाक आहे. म्हणजे मग बाहेर तर चालत्या. तू बाहेरचं पण घे ना, नुसतं महाराष्ट्रातलं का मी बघते. तेच म्हणत होतो ट्रिपल-सी करावं. करा. तिथं आहे का जिथं आता जाणार म्हणली तिथं. तिथंच आहे ट्रिपल-सी शिकवतात तिथं. मग ट्रिपल-सी सोबत बाकीचे कोर्सेस पण आहेत. ट्रिपल-सी करायचं. बघूया आपण त्याचा चौकशी. तिथं पण फायदा होईल घरात आपल्याला. टायपिंग मध्ये फास्ट होणार ना. तू कामाची हाय चांगली, तू कर आपलं हाय ते पुढचं काम. तू काय कामाची नाहीये. बस आवाज बघा कशी वाद घालते बघा. दाखव कसं वाढतीस. बस आवाज